एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात कॅप्टन प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे। भोंदूबाबा खरात याच्यावर अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहेत। अनेक राजकीय व्यक्तींबरोबर भोंदूबाबाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। यावर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी एक मोठा खुलासा केलाय। खरात वायग्राचा प्रसाद द्यायचा असा संशय अंजली दमानिया यांनी व्यक्त केलाय। खरात एक प्रकारचं ओशनो जल बनवायचा, यात कफ सिरप, पाणी आणि वायग्राचं मिश्रण करायचं असा दावा दमानिया यांनी केलाय। तर 24 तासात चाकणकरांना बडतर्फ करा अशी मागणी देखील अंजली दमानिया यांनी केली आहे। तर हे ओशनो जल काय आहे? ओशनो जल म्हणजे एक कॉफ सिरप होतं, त्याच्यात पाणी घालायचे आणि कुटून वायग्रा घालायचे अशी माहिती मिळालेली आहे। आणि हे घेण्यासाठी सगळीकडचे राजकारणी आपल्या गाड्या पाठवायचे, आपली हेलिकॉप्टर पाठवायची। एक माणूस तर त्यातला तिरुपती बालाजी ट्रस्टचा ट्रस्टी आहे। आता इतकं धक्का बसतो हे सगळं ऐकून। याच्यातली नावं जी आली आहेत बाहेर, ती सगळी महाराष्ट्राचे अनेक राजकारणी आहेत, अनेक। आणि त्याच्यात एक पक्ष म्हणून नाही, सगळ्या पक्षातली माणसं आहेत। ती अगदी थेट गाड्या पाठवून हे सो कॉल्ड ओशनो जल घ्यायला त्यांची माणसं पाठवायचे। यांना 24 तासात बडतर्फ करा, राजीनामा नाही, बडतर्फ करा, नाहीतर आम्ही आव्हान करू तारीख आणि वेळ देऊन। महाराष्ट्राच्या सगळ्या महिला नेत्यांना मी विनंती करेन की यांच्या विरुद्ध आपण एक मोठं आंदोलन केलं पाहिजे। जोपर्यंत ही बाई त्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदावरनं जात नाही तोपर्यंत तिथे ठिय्या आंदोलन आपण दिलं पाहिजे, असं मी आज जाहीर करते। दुसरीकडे वादग्रस्त आध्यात्मिक गुरु आणि राजकीय ज्योतिषी अशोक खरात आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यातील कथित संबंधांवरून राज्यात वातावरण चांगलंच तापलंय। रुपाली चाकणकर या फरार झाल्या असल्याचं बोललं जात असतानाच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी चाकणकर यांच्यावर कवितेतून बोचरी टीका केली आहे। महिला आयोगातील जिजाऊंच्या फोटोला ताडकन तडा गेला। महिला आयोगातल्या जिजाऊंच्या फोटोला ताडकन तडा गेला जेव्हा तिथल्या खुर्चीला रांझ्याचा पाटील हा पितृतुल्य झाला। त्या खुर्चीतून बेगडी नैतिकता ओसंडून वाहिली, त्या खुर्चीतून बेगडी नैतिकता ओसंडून वाहिली। सामाजिक, कौटुंबिक की वैयक्तिक सगळी सीमारेषाच पुसट झाली। काठी आधाराची होती खरी, काठी आधाराची होती खरी, पण स्वार्थापायी मोडून पडली। न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या अहिल्याची पुन्हा एकदा शिळा झाली। सावित्रीची लेक जेव्हा भोंदू पावलांवर वाकली, सावित्रीची लेक जेव्हा भोंदू पावलांवर वाकली, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, साऱ्या अक्षरधनाची अक्षरशः होळी झाली, अक्षरशः